म्हणजे संख्याबळ घटू शकतं, बाकी काही नाही. एखाद्या वेळेस त्यांना एखाद्या चांगल्या पदावर बी ते घेऊ शकतात, कारण राज्यात त्यांचं सरकार आहे. तर एखाद्या वेळेस त्यांना MLC विधान परिषदेवर बी त्यांचा नंबर लागू शकतो. जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाने महाविकास आघाडीला फटका बसू शकतो. माजी नगरसेवक जगन्नाथ चव्हाण यांचे प्रतिपादन. भाजप प्रवेशाने गोरंट्याल संपणार नाहीत, जगन्नाथ अनाथ चव्हाण यांचे वक्तव्य. कैलास गोरंट्याल हे 3 टर्म जालन्याचे काँग्रेस आमदार राहिले आहेत. मात्र आता ते काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जालन्यातील राजकीय वर्तुळामध्ये आहे. गोरंट्याल यांचा हा निर्णय जालन्यातील काँग्रेससाठी मात्र मोठा धक्कादायक ठरणार आहे. कैलास गोरंट्याल यांनी मागील विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक वेळा काँग्रेस नेतृत्वाकडून फक्त तिकीट मिळाले आणि नंतर वारंवार सोडले अशी नाराजी व्यक्त केली. त्यांनी विकास निधी, स्टार प्रचारक आणि कार्यकर्ते यासह होणाऱ्या दुर्लक्षावर प्रश्न उपस्थित केले होते. गोरंट्याल यांनी यापूर्वी सुद्धा सांगितले की ते आता 5 वर्ष थांबणार नाहीत. जालन्यात राजकीय भूकंप येणार असे सूचक विधान त्यांनी अनेक वेळा केले होते. गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशामुळे महाविकास आघाडीसोबतच शिवसेनेच्या शिंदे गटाचे सुद्धा समीकरण बदलू शकते असे अनेकांचे मत आहे. जालन्यामध्ये स्थानिक पातळीवर काँग्रेसचे एकमेव प्रभावी नेते म्हणून ओळखले जाणारे गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर मात्र प्रभाव पडणार आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशामुळे जालन्याच्या राजकीय हालचालींना वेग आला असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर जालना नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते जगन्नाथ अण्णा चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाने महाविकास आघाडीला नक्कीच फटका बसणार आहे, परंतु भाजपमध्ये गेल्याने त्यांचे राजकीय अस्तित्व संपून जाईल हे चुकीचे आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना जगन्नाथ चव्हाण म्हणाले की गोरंट्याल यांच्यासह त्यांचे काही सहकारी कार्यकर्ते सुद्धा भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे भाजपची ताकद वाढू शकते. महानगरपालिकेवर त्यांचे वर्चस्व जर वाढले तर परिणामी गोरंट्याल यांचीही राजकीय ताकद वाढू शकते. या बाबतीत पालिकेचे माजी नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते जगन्नाथ अण्णा चव्हाण यांनी रोखठोक भूमिका मांडली. बघूया ते काय म्हणाले. मागील 2 दिवसापासून जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्याबाबत बऱ्याच काही चर्चा चालू आहे आणि ते पक्ष सोडून जाणार असल्याची चर्चा आहे. आता येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचे तुम्ही घटक पक्ष आहात आणि येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाच्या निवडणुका होणार आहेत. याचा काय परिणाम होणार आहे असं आपल्याला वाटतं? याचा परिणाम असा राहणार आहे, शेवटी 1 आणि शेवटी 3 यात फरक पडणार आहे. कारण तिघांचे थोडे थोडे मतं जर म्हणलं तर नगरसेवक पद त्याच्यामध्ये वाढून मिळू शकतात आणि त्याचं जर असं डिवायडेशन झालं तर त्याची कुठंतरी संख्या कमी होणार आहे. त्याचा परिणाम मग आमच्या शिवसेनेच्या याच्यावर पण होईल, त्याचा परिणाम काँग्रेसच्या याच्यावर होईल, त्याचा परिणाम तुतारीच्या याच्यावर पण होईल. म्हणजे संख्याबळ घटू शकतं, बाकी काही नाही. मागील 6 महिन्यापासून ही चर्चा चालू आहे, परंतु आता जर ते गेले तर त्यांच्या वैयक्तिक काय त्यांचा फायदा होईल का नुकसान होईल? फायदा तर असं आहे, मला एक असा अंदाज येतोय, कारण ज्यावेळेस रावसाहेब पाटलांनी कैलास गोरंट्याला समजा जी ऑफर दिली तर त्यांचा एक असा अंदाज आहे का त्यांना जालना नगरपालिकेमध्ये एक हाती भाजपची सत्ता आणायचा असा एक हेतू असू शकतो आणि त्यामुळं एखाद्या वेळेस त्यांना एखाद्या चांगल्या पदावर बी ते घेऊ शकतात, कारण राज्यात त्यांचं सरकार आहे, त्यांचं चालती आहे, ते कुठेही त्याला ॲडजस्ट करू शकतात. 2 दिवसापूर्वी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी सुद्धा असं स्टेटमेंट दिलं की कैलास गोरंट्याल जर भाजपमध्ये गेले तर ते संपतील म्हणून. आपल्याला काय वाटतं? असं नसतं ते. आज एवढा मोठा माणूस समजा जर भाजपमध्ये चालले तर त्यांना पण काहीतरी त्यांचं स्वतःचा ते हिशोब करून व्यवस्थित सर्व भविष्याचा विचार करूनच चालले असतील ना. कारण काय, ज्या वेळेस समजा ते विधानसभा लढले त्यावेळेस पक्षश्रेष्ठीने त्यांच्याकडे जरा दुर्लक्ष केल्यामुळं त्या माणसाची नाराजी होती. कोणतेही पक्षश्रेष्ठीचे लोक त्यांच्या प्रचाराला इथं आले नाही, त्यामुळे त्यांची नाराजी होती म्हणून ते भाजपमध्ये गेले. आणि संपदेण्याचा अर्थ असा नाही होऊ शकत, कारण आता महापालिका नगरपालिका निवडणुका लागल्या, होऊ शकतं भाजपचे जर संख्याबळ नेते नगरसेवकाचं वाढलं तर एखाद्या वेळेस त्यांना MLC विधान परिषदेवर बी त्यांचा नंबर लागू शकतो. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा एक फार मोठा जनाधार आहे जालन्यामध्ये. मुस्लिम समाज आहे किंवा इतर बहुजन समाज आहे किंवा कामगार आहे, मजूर आहे, हे खालच्या तबक्यातले जे लोक आहेत यांचा काय परिणाम होणार आहे? यांचा परिणाम काही नाही, कारण जे तळागाळातले जे लोक आहे सर्व समाजातले, मुस्लिम समाज असो, मराठा समाज असो, अन्य कोणताही समाज असो, प्रत्येक समाजातले लोक त्यांचे जे जेव्हा भावाचे लोक आहेत त्यांच्यावर जे प्रेम करणारे लोक आहे ते त्यांच्यासोबत जाणार आहेत, काही शंकाच नाही. काही लोक असे आहेत की ज्यांची विचारधारा
जमत नाही. ते नाही जाणार, ते बी इकडे एखादं शिंदे सेनेत जातील किंवा आपल्या आपल्या पक्षात राहतील.